नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. इंग्रजीमध्ये शब्दांच्या 8 जाती पडतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा प्रकारच्या 8 जाती आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे नाम, नाऊन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाऊन म्हणजे काय, नाम म्हणजे काय, काइंड्स ऑफ नाउन्स, नामाचे विविध प्रकार. नाऊन, नाऊन म्हणजे नाम. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी, स्थळ यांच्या नावाला नाम म्हणजेच नाऊन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इंडिया इज अ बिग कंट्री. भारत हा मोठा देश आहे. या सेंटेन्स मध्ये आपल्याला दोन प्रकारचे नाऊन दिसतात पहा. इंडिया, इंडिया हे एका देशाचे नाव आहे आणि कंट्री, इंडिया आणि कंट्री या सेंटेन्स मध्ये इंडिया आणि कंट्री हे दोन नाऊन आहेत. दुसरा सेंटेन्स आहे आय लाईक क्रिकेट, मला क्रिकेट आवडते. या सेंटेन्स मध्ये क्रिकेट, क्रिकेट हे काय झालं, नाऊन झालं. क्रिकेट हा एका खेळाचा प्रकार आहे. क्रिकेट हे एक खेळ आहे, म्हणून इथे क्रिकेट हे झालं नाऊन. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये राम इज इटिंग मँगो, राम आंबा खात आहे. या सेंटेन्स मध्ये पहा दोन नाऊन आहेत, राम आणि मँगो. आता यामध्ये राम एका मुलाचं नाव आहे, राम एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून राम काय झाला, नाऊन झाला. आणि मँगो, मँगो काय आहे, एका फळाचं नाव आहे, आंबा. मँगो हे एका फळाचं नाव आहे आणि राम हे एका व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यामुळे इथे राम आणि मँगो हे दोन नाऊन आहेत. काइंड्स ऑफ नाउन्स, नामाचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ नाउन्स. तर नामाचे 5 प्रकार पडतात. देर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. फर्स्ट, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. सेकंड, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. थर्ड, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. फोर्थ, मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम. and last, fifth is abstract noun, भाववाचक नाम. अशा प्रकारे नामाचे 5 प्रकार पडतात. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि abstract नाउन. फर्स्ट टाइप इज प्रॉपर नाउन, विशेष नाम. एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाच्या ठेवलेल्या विशिष्ट नावाला प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाव असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अशोक, इंडिया, मुंबई, राज, कविता, गोदावरी, गंगा एक्सेट्रा. ही सर्व काय झाली, नावे झाली. काही स्थळांची, काही व्यक्तींची, मुलांची, मुलींची, देशांची, फळांची, ही जी नावं आहेत, जी विशेष नावं असतात, या नावांना प्रॉपर नाउन असे म्हणतात. अशोक इज माय ब्रदर, अशोक माझा भाऊ आहे. या सेंटेन्स मध्ये पहा अशोक, अशोक हे प्रॉपर नाउन आहे. का, तर अशोक हे एका व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे अशोक काय झालं, इथे प्रॉपर नाउन झालं. सेकंड सेंटेन्स मध्ये पहा, रिया and सीमा आर फ्रेंड्स. रिया and सीमा आर फ्रेंड्स. रिया आणि सीमा मैत्रिणी आहेत. या सेंटेन्स मध्ये पहा दोन प्रॉपर नाउन आहेत, रिया आणि सीमा. रिया हे एका मुलीचे नाव आहे आणि सीमा एका मुलीचे नाव आहे. दोन्हीही व्यक्तींची नावं असल्यामुळे या सेंटेन्स मध्ये रिया आणि सीमा हे प्रॉपर नाउन आहेत. थर्ड सेंटेन्स पहा, पुणे इज अ बिग सिटी. पुणे हे मोठे शहर आहे. आता यामध्ये पुणे हे प्रॉपर नाउन आहे.
का तर पुणे हे एका सिटीचं नाव आहे, हे एका शहराचं नाव आहे. जसं मुंबई झालं, पुणे झालं, दिल्ली झालं, सेम पुणे हे एका शहराचं नाव असल्यामुळे पुणे हे या सेंटेन्स मध्ये प्रॉपर नाउन झालं. तर ही जी काही नावं असतात व्यक्तींची, स्थळांची, वस्तूंची, पक्ष्यांची, फुलांची, फळांची, देशांची, या नावाला प्रॉपर नाउन असे म्हणतात. सेकंड टाइप इज कॉमन नाउन, सामान्य नाव. एकाच गटातील प्रत्येक सदस्यासाठी जे एकच नाव वापरले जाते त्याला सामान्य नाव असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गर्ल, बॉय, बुक, टेबल, हॅट, ट्री, मॅन, वुमन, सिटी, विलेज, फ्लॉवर, चेअर, बॉक्स, पेन, एक्सेट्रा. तर ही जी नावे आहेत ती झाली कॉमन नाउन. आता गर्ल मध्ये जेव्हा आपण प्रॉपर नाउन मध्ये पाहिलं तेव्हा गर्ल्सची नावे कोणकोणती आहेत? कविता, सविता, सीमा, रिया, ही झाली विशेष नावं. पण ही सर्व नावं कोणाची आहेत? गर्ल्सची आहेत. त्यामुळे गर्ल हे काय झालं? कॉमन नाउन झालं. आता बॉयची नावं कोणकोणती आहेत? वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. वैभव, गौरव, संकेत, हे काय झाले? बॉयची नावं आहेत. त्याच्यामुळे बॉय हे काय झालं? कॉमन नाउन झालं. बुकचे कोणकोणते प्रॉपर नाउन पडतील? मॅथ्स बुक झालं, सायन्स बुक, हिंदी बुक, हे काय झाले? विशेष नाम झाले. पण बुक हे काय झालं? एका सदस्याचं नाव आहे, एकाच गटातील सदस्याचं नाव आहे, म्हणून बुक काय झाले? ते कॉमन नाउन. कंट्री, सिटी, हे काय झाले? एकाच गटातील सदस्य झाले, एक मेन समूह झाला. यांनाच कॉमन नाउन असे आपण म्हणतो. एक्झाम्पल, पुणे इज बिग सिटी. पुणे हे मोठे शहर आहे. आता मागच्या टाइप मध्ये आपण पाहिलं होतं पुणे. यामध्ये पुणे आणि सिटी हे दोन नाउन आहेत. आता पुणे हे विशेष नाम होतं, प्रॉपर नाउन झालं. हे एका विशिष्ट शहराचं नाव होतं म्हणून पुणे हे काय झालं? प्रॉपर नाउन झालं. पण सिटी मध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिटी शहर आहेत. तर सिटी हे काय झालं? गट झाला ना, मुख्य गट झाला आणि याचे प्रकार वेगवेगळे शहरांची नावे झाली. तर सिटी हे काय झालं? कॉमन नाव. आय मेट अ बॉय. मी एका मुलाला भेटलो. तर यामध्ये मुलाचं नाव माहितीये का आपल्याला? नाहीये. तर फक्त सांगितलंय मी एका मुलाला भेटलो. तर यामध्ये अ बॉय हे काय झालं? कॉमन नाउन झालं. तसंच आधीच्या एक्झाम्पल सेंटेन्स मध्ये सुद्धा सिटी हे काय झालं? कॉमन नाउन झालं. सिटी, बॉय, टेबल, हॅट ही काय झाली? सर्व कॉमन नाउन झाली. प्रथम उल्लेख होणाऱ्या सामान्य नामापूर्वी ए किंवा ॲन हे उपपद वापरतात, परंतु पुन्हा उल्लेख झाल्यास द हे उपपद वापरतात. आणि एखाद्या सामान्य नामाचे पुढील वाक्यात वर्णन आल्यास त्या सामान्य नामापूर्वी द हे उपपद वापरतात. तर उपपद म्हणजे आर्टिकल्स. तर 3 प्रकारचे आर्टिकल्स असतात, ए, ॲन आणि द. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर यामध्ये सांगितले पहा, प्रथम उल्लेख होणाऱ्या सामान्य नामापूर्वी ए किंवा ॲन हे उपपद वापरतात. एक्झाम्पल दिलंय, आय मेट अ बॉय. मी एका मुलाला भेटलो. इथे आपण ह्या मुलाचा उल्लेख प्रथम केलेला आहे. मी एका मुलाला भेटलो, आय मेट अ बॉय. आणि परंतु पुन्हा उल्लेख झाल्यास द हे उपपद वापरतात. आणि एखाद्या सामान्य नामाचे पुढील वाक्यात वर्णन आल्यास त्या सामान्य नामापूर्वी द हे उपपद वापरतात. आय मेट अ बॉय, इथे बॉयच्या आधी अ वापरले, ए वापरले. आय मेट अ बॉय हे एक वाक्य झालं, हे सुरुवातीला आलंय म्हणून आपण बॉय हे काय झालं? कॉमन नाउन झालं. याच्या पुढे आपण ए वापरलंय, अ बॉय.
आय मेट अ बॉय. द बॉय वॉज अन इंजिनियर. मी एका मुलाला भेटलो, तो मुलगा इंजिनियर होता. आता यामध्ये पहिल्या सेंटेन्स मध्ये आय मेट अ बॉय. बॉय काय झालं, कॉमन नाउन झालं. हे वाक्य फर्स्ट असल्यामुळे आपण कॉमन नाउन बॉय या समोर ए वापरलं. ए हे आर्टिकल वापरलं. आता पुन्हा त्या बॉयचा उल्लेख केलाय. द बॉय वॉज अन इंजिनियर. तो मुलगा इंजिनियर होता. आता पहा, पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण बॉयच्या आधी ए वापरले. पहिल्या सेंटेन्स मध्ये आपण बॉयच्या आधी ए वापरले आणि सेकंड सेंटेन्स मध्ये बॉयच्या आधी द वापरले. तर आपण जेव्हा सेंटेन्स हे जेव्हा प्रथम उल्लेख केलेला असतो तेव्हा आपण कॉमन नाउनच्या सोबत कॉमन नाउनच्या आधी ए वापरतो आणि पुन्हा जर आपण त्याच कॉमन नाउनचा उल्लेख केला तर आपण त्याच्या आधी द हे आर्टिकल वापरतो. द बॉय who is walking along the road is a engineer. मुलगा जो रस्त्याच्या कडेने चालत होता तो इंजिनियर आहे. इथे आपण द वापरले. आता वापरले, एखाद्या सामान्य नामाचे पुढील वाक्यात वर्णन झाल्यास त्या सामान्य नामापूर्वी द हे उपपद वापरतात. म्हणून आपण इथे द हू वापरले नाही. इथे द बॉय हू इज वॉकिंग अलॉंग द रोड इज अन इंजिनियर. मुलगा जो रस्त्याच्या कडेने चालत होता तो इंजिनियर आहे. म्हणून आपण इथे द वापरले. थर्ड टाइप, कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम. एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्यास समूहवाचक नाम असे म्हणतात. तर एकाच जातीच्या किंवा सारख्या असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाला एकत्रितपणे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम असे म्हणतात. एक्झाम्पल दिले पहा, बँड, बॅच, बंच, कॅटल, बुके, क्लास. हा बँड कोणाचा असतो, खूप साऱ्या म्युझिशियन असतात त्या सर्वांचा मिळून एक बँड तयार होतो. खूप सारे लोक असतात ना, काही जण म्युझिक म्हणतात, काही जण वाजवतात, त्या सर्वांचा मिळून एक ग्रुप तयार होतो आणि त्या ग्रुपला आपण बँड असे म्हणतो. बॅच ही खूप साऱ्या मुलांची असू शकते, खूप साऱ्या स्टुडंटची असू शकते. त्यामुळे हे काय झालंय, ग्रुप झाला, ग्रुप ऑफ स्टुडंट यालाच आपण बॅच म्हणतो. म्हणजे हा काय झालाय, ग्रुप झाला मुलांचा किंवा विद्यार्थ्यांची बॅच. बंच हा कशाचा पण असू शकतो. बंच म्हणजे गुच्छ. तो फळांचा फुलांचा असू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचा गुच्छ म्हणू शकतो आपण. तो झाला, हा काय झालाय, ग्रुप झाला. म्हणून बंच काय झाला, कलेक्टिव्ह नाउन. कॅटल म्हणजे गुरे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुरे येऊ शकतात. त्यामध्ये गाय, म्हैस, बकरी ह्या सर्वांना मिळून आपण एक नाव दिलंय. ते नाव म्हणजे काय, कॅटल. म्हणून कॅटल हे काय झालं, कलेक्टिव्ह नाउन झालं. बुके कशाचा असतो, गुच्छ, फुलांचा असतो, वेगवेगळ्या फुलांचा. त्या गुच्छामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले असतात. ती वेगवेगळी फुले मिळून एक गुच्छ तयार होतो, बुके तयार होतो. त्या बुके काय झालाय, ग्रुप झाला, गट म्हणतो आपण. तर यामुळे बुके काय झाला, कलेक्टिव्ह नाउन. क्लास म्हणजे काय, वर्गात वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात, मुली असतात, वेगवेगळे असतात. हे काय झालं, ग्रुप ऑफ स्टुडंट इट इज नोन ॲज अ क्लास काय झाला, ग्रुप झाला. म्हणून बँड, बॅच, बंच, कॅटल, बुके, क्लास ही काय झाली, कलेक्टिव्ह नाउन. Collective nouns and abstract nouns are also included in common noun. आता कलेक्टिव्ह नाउन्स हे कॉमन नाउन मध्ये सुद्धा येतात. पण यांना बँड हे कॉमन नाउन म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो, म्हणजे ओळखले जाते. बँडला आपण एखाद्या सेंटेन्स मध्ये द बँड हा वर्ड आला तर आपण याला
कलेक्टिव्ह नाउन पण म्हणू शकतो किंवा कॉमन नाउन पण म्हणू शकतो. बँड, बॅच, बंच यांना कलेक्टिव्ह नाउन पण म्हणू शकतो आपण आणि कॉमन नाउन पण म्हणू शकतो. ऍबस्ट्रॅक्ट नाउन आपण पुढे पाहणार आहोत. हा पुढचा नेक्स्ट टाइप आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर समूहवाचक नामे आणि भाववाचक नामे सुद्धा सामान्य नामात समाविष्ट केली जातात. फोर्थ टाइप इज मटेरियल नाउन, पदार्थवाचक नाम. ज्या मूळ पदार्थांपासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनवले जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येत मोजता येत नाहीत अशा पदार्थाच्या नावास पदार्थवाचक नाम असे म्हणतात. मटेरियल नाउन. फॉर एक्झाम्पल, वूड, टी, शुगर, गोल्ड, फीट एक्सेट्रा. वूड म्हणजे लाकूड, टी म्हणजे चहा, शुगर साखर, गोल्ड म्हणजे सोनं, फीट म्हणजे गहू. तर ही काय झाली? पदार्थांची नावे झाली. या पदार्थांपासून आपण काय करतो? वेगवेगळे अनेक पदार्थ आपण तयार करू शकतो. तर ही काय झाली? मटेरियल नाउनची एक्झाम्पल. पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनी म्हणजेच सिंग्युलर वापरले जाते. मटेरियल नाउन सोबत ए किंवा एन वापरत नाही. पदार्थवाचक नामे म्हणजे मटेरियल नाउन हे नेहमी सिंग्युलरच असतात. त्यांचा आपण प्लुरल फॉर्म मध्ये त्यांना आपण कन्वर्ट करू शकत नाही, म्हणजे अनेक वचने आपण करू शकत नाही. गोल्डला गोल्ड्स असं म्हणू शकत नाही आपण. वूडला वुड्स म्हणू शकत नाही. टीला यस किंवा इयस आपण लावू शकत नाही. हे एक सिंग्युलरच असतात. तसेच यांच्यासोबत आपण ए किंवा एन वापरत नाही. जरी सिंग्युलर असतील तरी पण आपण ए आणि एन वापरत नाही. ए आणि एन आपण केव्हा वापरतो? जेव्हा तो पदार्थ किंवा वस्तू एकटीच असेल. पण वूड पण मोजू शकत नाही. टी मोजू शकतो का आपण संख्येमध्ये? शुगर मोजू शकतो का संख्येमध्ये? नाही. पण टी लिटर मध्ये मोजू शकतो, पण आपण एक टी म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. लिक्विड आहे ना ते. शुगर पण आपण एक म्हणू शकत नाही, 1 किलो म्हणू शकतो. गोल्ड पण आपण म्हणू शकत नाही, व्हीट पण म्हणू शकत नाही. ग्रॅम, किलोग्रॅम हे काय झाले? त्याचे मोजमाप झाले. पण आपण जसं आपण म्हणू शकतो एक बॉल, एक पेन, एक पेन्सिल, एक बुक, त्याप्रमाणे आपण टी, पाणी, मिल्क हे म्हणू शकतो का? नाही. आपण लिटर वगैरे म्हणू शकतो, पण आपण जसं आपण एक बुक म्हणतो, एक लिटर बुक म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे आपण ह्या जे पदार्थ आहेत त्यांच्यासमोर वेगवेगळी प्रकारचे मेजरमेंट जसं की लिटर झालं, किलोग्रॅम अशा प्रकारे वापरतो. पण आपण 1, 2 अशा संख्येत ते मोजू शकत नाही. म्हणून आपण त्यांच्या सोबत ए किंवा एन वापरत नाही. त्यांच्या आधी आपण ए किंवा एन वापरत नाही. ते सिंग्युलर जरी असली तरीही आपण ए किंवा एन आर्टिकलचा वापर त्यांच्या पुढे करत नाही. फॉर एक्झाम्पल, मिल्क इज व्हाईट. दूध पांढरे असते. यामध्ये मिल्क हे काय झालं? पदार्थवाचक नाव, मटेरियल नाव. मिल्क समोर आपण मिल्क काय झालं? इथे सिंग्युलर नाउन झालं. आपण त्याला एस किंवा इएस लावू शकत नाही. तर मिल्क समोर आपण हे सिंग्युलर जरी असेल तरी आपण या समोर ए किंवा एन वापरलं नाही. मिल्क इज व्हाईट. दूध पांढरे असते. सेकंड सेंटेन्स, दॅट वॉटर इज सॉल्टी. ते पाणी खारट आहे. तर यामध्ये मटेरियल नाउन कोणतं आहे? वॉटर. वॉटर समोर आपण ए किंवा एन वापरलं का? नाही. वॉटर आपण असं म्हणतो का? 1 वॉटर, 2 वॉटर असं म्हणतो का? नाही. त्यामुळे इथे आपण ए किंवा एन वापरलेलं नाहीये आणि याच्यानंतर आपण यस किंवा इयस असा प्रत्ययही लावलेला नाहीये. म्हणजे मिल्क, वॉटर, गोल्ड, शुगर, फीट, वूड हे काय झाले? मटेरियल नाउनची एक्झाम्पल्स. जर मटेरियल नाउन सोबत एखाद्या साधनांचा उपयोग केल्यास अशा साधनांपूर्वी ए किंवा एन हे उपपद वापरले जाते. आता पहा, मटेरियल नाउन हे जेव्हा येतं तेव्हा आपण ए किंवा एन वापरत नाही. ते फक्त सिंग्युलरच असतं. पण या मटेरियल नाउन सोबत जर एखादी वस्तू असेल किंवा एखादं साधन असेल तर आपण त्यापूर्वी ए किंवा एन वापरतो.
म्हणजे त्या वस्तू किंवा साधनापूर्वी आपण ए आणि ए किंवा अँड हे आर्टिकल वापरतो. एक्झाम्पल आहे पहा, अ कप ऑफ टी. अ कप ऑफ टी, एक कप चहा. यामध्ये आपण अ कप ऑफ टी यामध्ये साधन किंवा वस्तू काय झाली, कप झाली, आणि या कपच्या आधी आपण ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. अ वॉटर बॅग, पाण्याची बॅग, पाण्याची बॅग. तर याआधी आपण वॉटर बॅग, तर याआधी आपण काय वापरलं आहे, ए वापरलं. इथे फक्त वॉटर वापरलंय का आपण, जसं कप ऑफ टी, फक्त टी आहे का, नाहीये. कप ऑफ टी म्हणून आपण ए वापरले. तसंच अ वॉटर बॅग, फक्त वॉटर आहे का, नाहीये, ते एक साधन आहे म्हणून आपण त्यापुढे अ वापरलेला आहे. ते वॉटर नाहीये, ती एक वस्तू आहे. ती वस्तू असल्यामुळे आपण त्याच्या आधी ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. अ ग्लास ऑफ मिल्क, दुधाचा ग्लास. फक्त दूध आहे का, नाहीये. फक्त मिल्क आहे का, नाहीये. तर अ ग्लास ऑफ मिल्क, ग्लास हे काय झालं, एक वस्तू आहे आणि त्या ग्लासामध्ये दूध आहे. त्यामुळे आपण त्या वस्तूच्या आधी आपण ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. ऑइल टँक, ऑइल टँक, तेलाची टँक जी काही आहे ती. त्यासमोर आपण ॲन वापरला आहे. फक्त ऑइल आहे का, ऑइल असेल तर आपण ए किंवा ॲन वापरत नाही. पण ही काय आहे, टँक आहे, ऑइल नाहीये ती. टँक साठी बोललोय आपण. ग्लास ऑफ मिल्क, वॉटर बॅग, कप ऑफ टी, ही काय वस्तूंसाठी आपण बोलतो. त्यामुळे आपण इथे आर्टिकलचा वापर केला. ॲन ऑइल टँक, अ कप ऑफ टी, अ वॉटर बॅग, अ ग्लास ऑफ मिल्क, ही सर्व काय झाली, या सर्वांसमोर आपण ए आणि ॲन हे उपपद वापरलेलं. नेक्स्ट टाइप इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाव. ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण त्या आपण जाणू शकतो, कल्पना करू शकतो, अशा वस्तूंना, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. एक्झाम्पल काय आहेत, हॉनेस्टी, चाइल्डहुड, ब्युटी, विजडम, क्लेवर, काइंड, हे काय झाले, गुण झाले. किंवा प्रामाणिकपणा, बालपण, हुशारी, शहाणपण, सौंदर्य, हे काय झाले, भाववाचक नाम झाले. एक्झाम्पल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. प्रामाणिकपणा, ऑनेस्टी आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत, पण हे काय झाले, गुण झाला. प्रामाणिकपणा गुण झाला, त्याच्यामुळे ऑनेस्टी काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाव, भाववाचक नाव. चाइल्डहुड इज द पिरियड ऑफ ब्युटी, बालपण हा सौंदर्याचा काळ असतो. चाइल्डहुड, चाइल्डहुड आपण पाहू शकतो का, बालपण नाही पाहू शकत, ही एक कल्पना आहे, बरोबर, स्थिती आहे ही. चाइल्डहुड, म्हातारपण, बालपण, ही काय झाली, स्थिती झाली. तरुणपण, ते आपण अनुभवू शकतो, पण त्याची कल्पना करू शकतो, पण आपण पाहू शकतो का, तर नाही. डोळ्यांनी पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण आपण ते जाणवू शकतो. म्हणून चाइल्डहुड, चाइल्डहुड काय झालं, ॲब्स्ट्रॅक्ट नाव, भाववाचक नाव. आय लाईक युअर विजडम, मला तुझे शहाणपण आवडते. आता विजडम, इथे विजडम काय झाला, गुण झाला. आपण पाहू शकत नाही, स्पर्श पण करू शकत नाही, पण आपण अनुभवू शकतो. त्यामुळे विजडम इथे काय झाला, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाव. ब्युटी इज अन आर्ट, सौंदर्य ही एक कला आहे. आता सौंदर्य, सौंदर्य आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत. आपण स्पर्श करू शकतो का, नाही, पण आपण ती एक भावना झाली, ब्युटी, कल्पना झाली, हा एक गुण झाला. सौंदर्य भावना झाली. तर आपण ब्युटी ही काय झाली, पाहू शकत नसल्यामुळे, स्पर्श करू शकल्यामुळे हा एक गुण झाला ना, त्यामुळे आपण याला
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम असे म्हणतो. ऑनेस्टी, चाइल्डहुड, विजडम, ब्युटी, क्लेवर, हॅपी, सॅड हे काय झाले? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स झाले, भाववाचक नाम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन म्हणजे काय, नाम म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. नामाचे विविध प्रकार, टाइप्स ऑफ नाउन आपण पाहिलेलं आहे. तसेच त्यांची एक्झाम्पल्सही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.